मानी लढ आज दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा घुमू देत अभाळी थाप उडू देत जरा थरकाप कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा भिड जोश दिसू दे आज मातीत मिळू दे माझ चल ठोकून शट्टू उडवून खुरदारे रामा आयगोडे इमानी इतबारी नीतीवर त्याने गेल्या 10 वर्षापासून शेतकऱ्याच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यावरती ठोस ठाम उपाय करण्याचा प्रयत्न करत आहे. पाऊस पडला, पहिला पाऊस पडला, दुसरा पाऊस पडला, तर पहिल्या दुसऱ्या पावसाला जमिनीचा गांडूळ वरती यायचा का नाहीचा? आता जीसीबी उकरा नाही तर 210 उकरा, गांडूळ वरती येत नाही. बरं इथं 100 टन कोणाचं तरी हात वरती करावं, एकरी 100 टन ऊसाचा ॲव्हरेज निघते, हात वरती करा. नॉलेज असतं संसाराचं, नॉलेज असतं शेतीचं, आणि ज्यालाही डिग्री घेतली असतं ना त्याला नॉलेज असतं पुस्तकाचं. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का खोटं आहे? आता त्यांच्याकडे नॉलेज पुस्तकाचं आहे का प्रॅक्टिकल आहे? प्रॅक्टिकल आहे. आणि जे शिकून येतं अमुक डिग्री तमुक डिग्री नॉलेज असतं का? हा, तर मी तुमच्याकडे माहिती देणार आहे. काय देणार आहे? काय देणार आहे तुमच्याकडं? काय विचारायच्यात? हॅलो, काय विचारायच्यात? कुणाकडे माहिती घेऊ? चला माईक कोणाकडे देऊ? किती 2 माहिती हा त्यासाठी काय तुमच्याकडे पर्याय? ओके, सरांची समस्या काय? हुमणी आणि म्हणजे सरांच्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या प्रत्येक ऊस बागायतदारांची समस्या काय? हुमणी. आता हुमणीचं भोंग तयार व्हायला चालू झालेलं आहे, कार्यक्रम लावणार. म्हणजे ही मोठी समस्या आहे का नाही आहे? ही तुमची समस्या आहे. रामकृष्ण हरी. तर रामा आयगोडे गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. तर सकाळी म्हणजे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आमचा एकच डायलॉग आहे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी डायलॉग हा कुठून आलेला आहे? पंढरपूर तालुक्यात आलेला आहे. पंढरपूर तालुका कुठे फेमस आहे? अख्ख्या जगात, महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या जगात पंढरपूर तालुका फेमस आहे. अख्ख्या जगाचा अन्नदाता कुठं बसलाय? पंढरपूरमध्ये. हा, त्यामुळे सांगण्यात तात्पर्य आहे की शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे डाळिंब आहे, ऊस आहे, द्राक्ष आहे, केळी आहे, पेरू आहे आणि तरकारी पीक आहे, दोडका वगैरे तरकारी सगळं आलं, दोडका आलं, वांगा आलं, भेंडी आलं, जे काय असलं वेगवेगळं गांडूळ मारतं ते औषध शेतकऱ्याचं कल्याण करू शकतं का? मोठेरी करू शकतं का? ओके, जे औषध गांडूळ मारतं ते निमेटोड थांबवू शकतं का? बरेचसे लोक म्हणतात, ज्यावेळेस मी असे कार्यक्रम घेतो त्यावेळेस काही लोक गावात दादागिरी करतात, साहेब तुमच्यासारख्या अशा कंपन्या आल्या हे लय गंडवतात शेतकऱ्याला. मी त्याला एकच सांगितलं, आम्ही गांडवा गाडवीतले नाहीये, आमचं एकच टार्गेट आहे, जिथं 70 टन जातो ना तिथं 80 काढून देणार, जिथं 80 जातो तिथं 90 देणार, जिथं 90 जातो तिथं 100 देणार, आणि जिथं 100 जातो तिथं 125 टन काढून देणार. का देणार? शेतकऱ्याच्या शेतीमध्ये काय असतं? प्रेम असतं. आणि आमचे जे मार्केटला प्रतिनिधी काम करतात ना, झोपल्यापासून उठल्यापासून झोपर्यंत काय? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि आमचा दुसरा एक डायलॉग आहे, शेती तुमची. हा, बरं, पहिला प्रश्न विचारला त्याला मी उत्तर काय दिलं की जे औषध गांडूळ मारतं ती शेतकऱ्याचं कल्याण करू शकत नाही. मला दुसरा एक प्रश्न विचारायचा की भारतामध्ये हरित क्रांती किती साली झाली? जरा मी जरा ताण द्या. भारतामध्ये हरित क्रांती किती साली झाली? 1960 साली. झाली का नाही झाली? त्यावेळेस हरित क्रांती म्हणजे काय की भारत सरकारने भारताची लोकसंख्या वाढत चालल्यामुळं चांगलं बियाण्याची कशाला आणली? हायब्रिड बियाणं आणलं, हायब्रिड खतं आणली, केमिकल खतं आणायला चालू केलेली आहे. कधी? 1960 साली. पण 1960 साली ज्यावेळेस भारत सरकारने रासायनिक खतं मार्केटमध्ये आणली होती त्यावेळेस भारत सरकारने ज्या कंपन्यांना रासायनिक खतं बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, ज्यांना विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि ज्यांना वापरायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, त्यांच्या कानामध्ये एकच सांगितलं होतं की रासायनिक खत हे तोंडी लावायचं. कसं लावायचं? या तोंडी लावायचं आहे. जैविक खत सेंद्रिय खत हे पोट भरून द्यायचं आहे. खरं आहे का खोटे? खरे खोटे. पण ऐकायला गेलं उलट. म्हणजे काय? रासायनिक खत हे तोंडी लावायचे, पण वापरलं जातं कसं? पोट भरून वापरलं जातं. का नाही जातं? सांगा. गांडूळ आता आपण पूर्वी फ्रीमध्ये मिळायचा, आता आपण कसं करतोय? विकत आणून टाकतोय. खरं आहे का खोटे? बरं, गांडूळची निर्मिती मानवाने केली का निसर्गाने केली आहे? नीमकरंज नाव ऐकलंय का? ऐकलंय का? लय खतरनाक प्रोडक्ट आहे. ट्रिप्सला चालते, माव्याला चालते, तुडतुड्याला चालते, तेलाला चालते, डांबऱ्याला चालते, कुजव्याला चालते, फळकुजला चालते, मूळकुजला चालते, निबडोडे चालते. एकच औषध किती रोगावर चालते? किती रोगावर चालते? 10 रोगावरती चालते. आणि याचा एका एकराचा
कुठल्याही पिकावरती फवारणीचा 200 लिटर पाण्याचा खर्च आहे फक्त 300 रुपये. स्वस्त आहे का लय स्वस्त आहे? जास्त स्वस्त आहे, जास्त स्वस्त आहे. हे कशावर काम करते? थ्रिप्स, मावा, तुडतुड, तेल्या, डांबऱ्या, कुजव्या, फळकूज, मुळकूज, निमॅटोड खूप चांगल्या प्रकारे काम करते. आता हे जर तुम्ही प्रति 10 दिवसाला जर उसाला डाळिंबाला फवारलं, प्रति किती दिवसाला? बाग सेटिंग होईपर्यंत, बाग इथं गेल्यापासून बाग सेटिंग होईपर्यंत 1 लिटरला 1.25 मिली, 1 लिटरला 1.25 मिली आणि 1 लिटरला भीमसेनी कापूर अर्धा ग्रॅम, 1 लिटरला भीमसेनी कापूर अर्धा ग्रॅम. कधीपासून? बागाला इथं मारल्यापासून ते सेटिंग होईपर्यंत, म्हणजे 60 ते 70 दिवसाचा कालावधी, 60 ते 70 फार पडता 80 दिवसाचा कालावधी. तिथून पुढं तुम्ही 1 लिटरला 1.5 ml वापरू शकता, 2 ml वापरू शकता, 2.5 ml वापरू शकता. पण याची फवारणी कंपल्सरी डाळिंबाला दर 10 दिवसाला करायची, म्हणजे करायची. रोग असू नाही तर नसू. खर्च किती आहे? 300. आता मला सांगा, आपण 7 महिने बाग सांभाळतो. किती महिने सांभाळतो? 7. एका 10 दिवसाला एक फवारणी, म्हणजे एका महिन्यात किती फवारणी झाल्या? 3. 3 फवारण्याचा खर्च किती झाला? एका फवारण्याचा 300 रुपये. 3 फवारण्याचा खर्च किती झाला? 900. असं आपण 7 महिने बाग सांभाळतो. 900 गुणिले 7 महिने. डाळिंबाला किती दिवसाला फवारायचं? 10 दिवसाला. सेटिंग होईपर्यंत किती प्रमाण? 1.25. आणि सेटिंग नंतर डाळिंब हार्वेस्टिंग पर्यंत 1.5 करा. भीमसेनी वापरायचं. साधा सुद्धा 555 पिवळी पुडी, तांबडी पुडी वापरायची नाही. नसं तुम्हाला इथं कुणाचं मिळेल? पंढरपूरला कवठेकरांच्यात मिळून नाही, काय अडचण नाही. हे झालं तुमच्या डाळिंबाला. हे तुम्ही तुमच्या, जसं त्यांनी काय सांगितलं, दोडका तू व्हायरस, पपईवरती काय येतो? व्हायरस. वेलवरती पिका काय येतो? व्हायरस. डोबळी काय येतो? व्हायरस. टमाटो काय येतो? व्हायरस. ज्यावेळेस ह्याला तुम्ही नीमकरणमध्ये कापूर टाकता त्यावेळेस ते व्हायरसवरती, बुरशीवरती खूप चांगल्या प्रकारे काम करतं. स्वस्तात आणि मस्त रोडते. सेम तुमच्या तरकारीला, सेम तुमच्या फळबागेला किती दिवसाला फवारणी करायची? 10, 10, 10 आणि 10. स्वस्त आहे का महाग आहे? पाणतं का? प्रोडक्ट कोणाचं आहे? रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी कुठली? बारामती. तयार कुठं होतं? बारामतीला. हेड ऑफिस कुठे आहे? बारामतीला. मार्केटिंग ऑफिस कुठे आहे? ह्याच्यावरची पत्ता दिला ना, पत्ता, त्या पत्त्यावरतीच कंपनीचा मालक राहतो. त्याच ठिकाणी औषध तयार होतं, त्याच ठिकाणी पॅकिंग केलं जातं. सांगायचं तरी काय? ह्याच्या गोडात काय लिहिलंय? रामा. इकडे काय लिहिलंय? निमकरंज प्लस. आता शेतकरी काय म्हणणार? हो निमकरंज आहे हो. आता न्यू आहे का प्लस आहे? कोण बघतंय का? ह्याच्यावर काय लिहिलं? डायरेक्टली ओनली निमकरण, रामा निमकरण दिलेलं आहे. मग ज्यावेळेस आम्हाला फोन येतो ना, साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे, मला तर काल एक फोन आलता नाशिकवरनं, म्हणजे मागच्या एक 3 महिन्यापूर्वी नाशिकला मी कार्यक्रम घेतला होता. त्याच्यामध्ये नाशिकमध्ये सटाणा माहीत असेल, सटाणा मालेगाव भागला, त्याकडे मी कार्यक्रम घेतला आणि याची गॅरंटी दिली. काय दिली? गॅरंटी दिली. तर ती डायरेक्ट मला काय द्यायला लागलं, साहेब तुम्हाला डोक्याचा भाग नाही. मला काय झालं? साहेबराव तुम्ही शेतकऱ्यांमध्ये मेळामध्ये येऊन काय सांगितलं होतं की निमकरण मानांचं तेला कंट्रोल होणार, पण झालेला नाही. मी मला किती फवारण्या केल्या? म्हणजे 6 फवारण्या केल्या. म्हणजे मला फूट पाठवा वाटलं. बाटलीचा काय पाठवा? फूट पाठवा. जेव्हा बाटलीचा फूट पाठवला तेव्हा काय लिहिलं होतं? न्यू निम. म्हणलं रामा कुठे लिहिले? रामा कुठे लिहिले? मी तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगितलं? ह्याच्यावर काय बघायचा शब्द कुठला? राम बघायचा. मग ती शिवाय द्यायचं काय आलं? घाण आलं. त्याला म्हणलं जिथनं घेतलं दांडकं काढा आणि त्याला म्हणायचं तू डुप्लिकेट काय दिलं? तू भांडा कोणाला? जिथनं घेतलं. मग आपल्या कंपनी काय डोकं लावलंय सांगतो. ही जे ऑफिस आहे ना, ऑफिस कोणाचं ऑफिस आहे? कोणाचं ऑफिस आहे? रामाचं का श्यामाचं? हे ऑफिस तुमचं आहे कंपनीचं आहे? कंपनीचं आहे. हा. ह्या प्रोडक्टवरती अधिकार तुमचा का कंपनीचा आहे? कंपनीचं हा. तुम्हाला इथं कंपनी काय ठेवल्या? कामाला. कशा ठेवल्या? कामाला ठेवलेलं आहे. मग मला सांगा, तुम्हाला इथं कंपनीने कामाला ठेवलेलं आहे. आता मी ह्यांना काय बोललं माहिती आहे का? हे आमचं जे औषध आहेत ना, कुठल्याही दुकानात इकडे तिकडे मिळत, आणि मिळलं तर त्यांनी चुरून आणलेले असतात. ह्याला पासून त्याला गणून आले. मग आपल्या कंपनी काय लिहिलं बघा, वरती शब्द काय लिहिला? रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे आतिश एंटरप्राइजेस. आतिश एंटरप्राइजचे पुढे शब्द काय? रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे. मग ह्या ऑफिसमध्ये खतं कुठली मिळणार? कुठली मिळणार? मामाचे नाही, काकाचे नाही. कुठे मिळणार? रामाची खतं मिळणार. मग आम्ही गॅरंटी देऊ शकतो. तसं मला तुम्हाला सांगायचं काय शेतकरी मित्रांनो, मी तुमच्या गावात आलोय. सरांनी ऑफिसचं उद्घाटन आज तुमच्या सर्वांच्या शुभ हस्ते या ऑफिसचं उद्घाटन होणार आहे. पण सरांनी विनंती काय केली की आमच्या इथले शेतकरी जरा ॲडव्हान्स आहेत. मी मला ॲडव्हान्स म्हणजे काय ते मला जरा ऐकत नाही. मी मला जो शेतकरी ऐकत नसतो ना, तो एकरामध्ये 20 लाख रुपये करतो, त्याला म्हणायचं ॲडव्हान्स. शब्द ऐका. ॲडव्हान्स कोणाला म्हणायचं?
जो एका एकरामध्ये 20 लाख रुपये उत्पन्न काढतो त्याला म्हणायचं ऍडव्हान्स शेतकरी. जे ऐकत नाही त्याला म्हणायचं ऍडव्हान्स म्हणता येत नाही. त्याला काय म्हणायचं? मला तुम्हाला विनंती करायची, आजपर्यंत तुम्ही औषध आणलं दुकानातनं, बाटली फोडली, गॅसवरती गरम करायला ठेवली होती का? जगातलं पहिलं औषध आहे, जगातलं, आशिया खंडातलं नाही, जगातलं. ह्या बॉटलमधलं ही बॉटल फोडायची, स्टीलच्या भांड्यामध्ये वाटायचं, ह्यातलं औषध वाटायचं, थोडं कोमट करायचं, त्यात कापूर टाकायचा आणि मग फवारायचं. आजपर्यंत असं औषध बघितलंय का? बघितलंय का? आता हे जर औषध तुम्ही किचनमध्ये जर तयार केलं तर मी गॅरंटी वाढून देतो 5 ते 6 दिवस मच्छर तुमच्या त्या किचनमध्ये येणार नाही. एवढी औषध ताकद आहे. तर याच्यामध्ये काय भरले? निमतेल, करंज तेल, घेरण तेल, तिळ तेल. आता हे तिन्ही तेल, चारही तेल जर पिली तर माणूस मरेल का? मरणार नाही, पण रोग गायब होऊ शकतो. 400 झाडा 1 लिटर ड्रिप बंद सोडायचे प्रत्येक 30 दिवसाला. किती दिवसाला? 30 दिवसाला जर सोडलं तर निमेटोड हळू नाही, जातो नाही, हळूहळू कमी होऊ शकतो आणि भविष्यात येणार. आता जातो म्हणजे की तुम्ही मला कशात पकडणार? गेलाच पाहिजे. कारण निमेटोड कशा होतो? अतिरिक्त पाणी, पाण्याचं प्रमाण जास्त. एक सांगतो, डाळिंब हे पीक बागायतच नाही, काहीशी राहत नाही, रोज वॉटर. आता त्याला जर रोज पाणी, रोज वॉटर सोबत दिलं, अहो निमेटोड नाही ते जळून जाईल. खरं आहे का खोटे? मला खरं सांगा, मला तुम्हाला प्रश्न विचाराय, इथं मला वाटतं 80% डाळिंब असेल ना? 80% आहे ना? मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही रानात आतापर्यंत गेलाय आणि त्या डाळिंबाची अशी फांदी पकडली आहे, हात द्यावा तुमचा असा हात. ही म्हणजे डाळिंबाची फांदी. उभा राहा जरा, उभा राहा की. आता ही म्हणजे डाळिंबाची झाड असं गृहीत धरा, लाजू नका, बुजू नका. ही म्हणजे डाळिंबाची फांदी, ही म्हणजे पान. तुम्ही डाळिंबाच्या रानात गेल्यानंतर त्या डाळिंबाला कधी प्रेमाने विचारलंय का? डाळिंब दादा म्हणा, डाळिंब दिदी म्हणा, डाळिंब ताई म्हणा, काय अडचण? तुला काय होते? तुझं काय दुखते? तुला काय कमी पडते? तू माझ्या रागालाय का? माझं खरंच तुझं प्रेम आहे असं म्हणलंय का? तुम्ही फक्त ही मी जे म्हणलो ना आता इकडे, डाळिंबा, जसं माझं बायको प्रेम आहे तसंच माझं तुझ्यावरती लय प्रेम आहे. जसं मी माझ्या बायकोची काळजी घेतो तशी मी तुझ्या आसपासून काळजी घ्यायला चालू करणार. रोज येणार पान बघणार. काय बघणार? पान. कारण जो शेतकरी रोज पान बघतो त्याच्या झाडावरती रोग येऊ शकत नाही, येऊ शकत नाही. रेकॉर्ड करून ठेवा. जो शेतकरी रोज पान बघतो त्याच्या झाडावरती रोग येऊ शकत नाही. खरं आहे का खोटे? आता ही झाली डाळिंबाची मुळी झाड. आता ही म्हणजे खाली मुळी. आता रोज एक 3 दिवसाला जायचं. किती दिवसाला जायचं? 3 दिवसाला जायचं. आणि ही बेड, ही म्हणजे काय? बेड आहे. त्या बेडमध्ये जायचं, ड्रिपच्या खाली काय करायचं? उकरायचं. काय करायचं? उकरायचं. आणि दर 3 दिवसाला काय चेक करायची? मुळी चेक करायची. काय चेक करायची? मुळी चेक करायची. आता दर 3 दिवसाला जर मुळी चेक केली, रोग येईल का? येईल का? येईल का? नाही येईल का? येईल का? आता खरं सांगा, डाळिंबाची मुळी आपण किती दिवसाला चेक करतो की? भाट वाळायला लागल्यावर, जळायला लागल्यावर, मन आपण म्हणतो बांधावणं, आईला ही जळायला लागलेलं, एक तर रोग खराब लागलं, नाही तर औषधही झालेलं. मला सांगा, जसं तुम्ही बायको प्रेम करता तसं डाळिंबावर प्रेम केलं, तसं उसावर प्रेम केलं, तसं किळू प्रेम केलं तर रिझल्ट येणार का येणार? आपण जातो की माहिती का? बाग सुकल्यावर. खरं आहे का खोटे? बघा वारं सुटायला लागलं. निसर्गाने आपला साथ द्यायला चालू केलं का नाही केलं? ती म्हणलं असेल गरम व्हायला लागल्या, गरम होणे दम निघणार नाही, जरा हवा सोडली का नाही सोडली? ज्या ठिकाणी नीतिमत्ता असते त्या ठिकाणी निसर्ग सुद्धा आपल्याला साथ देतो का नाही देतो? डाळिंबाचे काय करायचं या? डाळिंबाचं किती दिवसाला पान चेक करायचं? रोज 3 नाही रोज. आणि मुळी किती दिवसाला? एवढं जर केलं तरी तुमचं डाळिंबामध्ये 500 झाडावर तुम्ही 15 लाख सुद्धा करू शकता. पण रोज पान. मग त्या पानाकडे बघताना निरीक्षण झालं पाहिजे. म्हणजे काय? काल कसं पान होतं, आज कसं दिसतंय? काल सरळ होतं, आज वाकड झालंय. मग काल सरळ होतं, आज वाकड झालंय. याचा अर्थ काय झाला? विषय आवडीचा असल्यामुळे उकड आलेलं आहे. खरं खोटे? तुमचा निमेटोडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार म्हणजे होणार. दुसरा प्रॉब्लेम होता त्यांचा तेल्याचा. हे कशा चालतंय? तेल्या, डांबऱ्या, कुजव्या. चालतंय का ना? चालतंय का ना? चालतंय. किती दिवसाला फवारणी? कमीत कमी 10 दिवसाला फवारणी करायची. आता याचा एक व्हिडिओ आहे आपला YouTube. ऐका. निमेटोड झाला तुमचा, तेल झाला. तेवढं एकच. ची किंमत आहे 1050 रुपये. ह्यात 4 बॅलर तयार होतात. किती बॅलर तयार होतात? 4. 1050 भागिले 4 बॅलर. किती रुपयाला बॅलर पडला? 262 रुपयाला. कितीला पडला? आता स्वस्त झालं, महाग झालं. मी मला सांगितलं खर्च ते 250 ml सांगितलं होता. जर 250 ml पॅकिंग घेतलं
तर आणि घेतलं किती? आता काही लोकांचे मिशन बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल. ज्यांनी औषध तयार केलं त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव आहे समृद्धी. मोठ्या मुलीचं नाव काय? समृद्धी. नाव काय दिलं औषधाला? बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल. हे तुम्ही कुठलं वॉटर लागत नाही. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल की मी खोटं बोलतोय तर तुम्हाला श्याम गोडसे सर बरोबर आहो. हा जर मला तुम्हाला मी खोटं बोलतोय तर तुम्ही यांना बागा दाखवू शकता. आपल्या एरियातल्या बागा दाखवू शकता का? हॅलो हॅलो हा जरा नाव सांगा बरं. दाखवू शकतो. इथं कोणी वापरले का? सुनील गोवर्धनकर. सुनील गोवर्धनकर. सर तुम्ही वापरले काय काय वापरले? बायोसमृद्धी वापरले, रूट मॅजिक वापरले, कुठल्या अवस्थेला वापरले? पहिले काय रिझल्ट आला? चांगला रिझल्ट आहे नक्की. अजून कोणी वापरले? समाधान कोळी सर. समाधान कोळी सरने वापरले. डाळिंबाला वापरले सर रिझल्ट. ज्यांनी औषध तयार केलं त्यांच्या 2 नंबरच्या मुलीचं नाव आहे सृष्टी. बायो सृष्टी. 400 झाडाला 5 लिटर सोडायचे. किती सोडायचे? सोडताना चिकट टेप लावायची. काय लावायची? दूध का दूध, पाणी का पाणी. फक्त चिकट टेप लावलाय तर GPS कॅमेऱ्यामध्ये फोटो काढायचा. GPS कॅमेऱ्यामध्ये फोटो बोलता येत नाही. ओके. चिकट टेप तुमची 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या 7व्या दिवशी हलणार म्हणजे हलणार. हे औषध सगळ्यांनी जर घाटा पिला आता तर काहीच होणार नाही. एवढी माझी गॅरंटी वॉरंटी. जैविक आहे कसले. पण लोकांचा गैरसमज काय झालाय? जैविकने पीक उचलतच नाही. मोठं सोडत आता जैविक मध्ये दम लागतो का लागतं. ते रंगारी प्रोडक्ट आहे. 1 लिटरला 2.5 ml. शेवटचे 30 दिवस झाले ना. शेवटच्या 30 दिवसामध्ये कमीत कमी 3 जास्तीत जास्त 4 स्प्रे याच्या झालेच पाहिजे. 1 लिटरला 2.5 ml. पाहिजे तसा कलर, पाहिजे तसा शायनिंग, पाहिजे तशी टवटवीत येणार म्हणजे येणार. शेजारच्या पेक्षा 1 किलोला 10 रुपये वाढून मिळणार म्हणजे मिळणार. पण फॉर झाला पाहिजे कमीत कमी 4 1 लिटरला 2.5 ml वापरायचं. हे झालं डाळिंबासाठी बरोबर ना. आता दुसरी गोष्ट आपल्याकडे काय ऊस आहे का? ऊस आहे का? ऊसाचा ॲव्हरेज किती? हा ह्यात काय भरलंय मी? 100% जैविक त्याला वाढतो का कमी होतो? हा नक्की. ही जर मी वॉटर सोल्युशन सोडलं त्याला काय होतो? नाही हो वाढतो. कारण का तेला असतो. तेला म्हणजे गरमाई देतो ना. गरमाई तेला आला. वॉटर सोल्युशन काय असते? गरमाई असते. वर रान तापलेलं असतं, पाणी बी गरम असतं की तेला काय होतो? वाढतो आणि वाढतो. हे तेला वाढणार नाही पण तेला जाग्यावर हळूहळू कंट्रोल होणार म्हणजे हे तेला वाढणार नाही. सामुक तमुक फलानं एकरी फक्त 1 लिटर मायक्रो सोडायचे. 15 सुद्धा एकदा. किती सुद्धा एकदा? महिन्यात 2 वेळा. 7 महिन्यात 7 दुने 14 वेळा सोडायचंय. 1 लिटरचा खर्च 500 करणार. किती कांड्या वाढल्या? खरंय का खोटंय? हा अजून एक चिकट टेप लावताना गहूभर अंतर चिकट टेप मध्ये ठेवायचं. एका वेळी चिकट टेप चढवायची नाही का? ही कांडी नवीन कांड्या आणल्याला वाढलं ठीक आहे पण पेऱ्याची जाडी किती वाढली हे मी तुम्हाला कळलं पाहिजे. पेऱ्याच्या जाडीतनं आणि नवीन कांड्यातनं तुमचं कमीत कमी 20 ते 25 टन ॲव्हरेज वाढणार म्हणजे वाढणार. प्रति महिन्याला फक्त 1 कॅन सोडायचं. प्रति महिन्याला किती सोडायचंय? 1 कॅन सोडायचंय. याचा 1,60,000 कांड्या वाढण्याचा खर्च आहे एका महिन्याचा फक्त 1860 रुपये. स्वस्त का महाग आहे? स्वस्त का महाग आहे? कांडे किती वाढवणार? 1,60,000. 5-6 नाही 5-6 एकाच आहे. असं तुमच्या गावात किती ऊस आहेत? 40,000 ऊस आहेत. 40,000 ऊसाच्या 4 जरी काढले म्हणजे 3 पकडा. लय अतिशक्ती नको. 4 त्रिक 12. 1,20,000 कांड्या किती रुपयामध्ये वाढणार आहेत? 1860. स्वस्त का महाग आहे? हा स्वस्त. दूध का दुधावर पाणी का पाणी. फक्त तुम्हाला ह्याच्यावरती कंट्रोल, ह्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवा. कारण ह्यात काय भरलंय? काळं पाणी भरले. काय भरलंय? काळं पाणी भरलेलं. तर मला जेव्हा फोन येतो ना काय काय शेतकरी मजाक मध्ये सांगतात ना. जसं ते माळी साहेब आले मजाक करतो आम्ही. आमचं चालू होतं ना. आव्हान असू दे लय भारी पकडीत दिसू दे तयारी. आव्हान असू दे लय भारी पकडीत दिसू दे तयारी. धुळे चारीत जा तू अल्लाद हळू दे तिकड्या तू वस्ताद. चुक दे तुराचा ठोका उचलून मिळाला मोका. चल ठोकून शट्टू